एवढं चांगलं मॅन्डेट मिळाल्यामुळे आमची जबाबदारी खूप मोठ्या प्रमाणात वाढली आहे. कारण कुठलंही मॅन्डेट हे जनतेच्या अपेक्षा घेऊन येत असतं. आव्हानही असतात, अपेक्षाही असतात आणि काम करत असताना काही अडचणी असतात, कधी काही मर्यादा असतात. पण या अडचणी आणि मर्यादांवर मात करून जनतेच्या मनातली कामं झाली पाहिजे, तशा प्रकारचा महाराष्ट्र हा तयार झाला पाहिजे, हा प्रयत्न आपल्याला या ठिकाणी करायचा आहे. खरं म्हणजे पहिल्यांदा जेव्हा 2014 साली मी मुख्यमंत्री झालो होतो त्यावेळेस अनेक लोकांच्या मनात अनेक शंका होत्या. काही लोकांना वाटायचं की हा मंत्री पण राहिलेला नाही, मुख्यमंत्री म्हणून कसा काम करेल. काही लोकांना वाटायचं की अतिशय नवखं अशा प्रकारचं काम यांच्याकडे आलेलं आहे, त्यामुळे महाराष्ट्रात परफॉर्मन्स कसा असेल. तर विशेषतः पश्चिम महाराष्ट्रातल्या लोकांना असं वाटायचं की सातत्याने विदर्भावरच्या अन्यायावर बोलणारा व्यक्ती हा महाराष्ट्राचा मुख्यमंत्री झाल्यानंतर आपल्यावर अन्याय करेल का. पण माझ्या पहिल्या 5 वर्षाच्या कामामध्ये लोकांच्या लक्षात आलं की विदर्भामध्ये तर खूप काम केलंच आपण. मोठ्या प्रमाणात विदर्भाचा जो हक्क होता तो विदर्भाला मिळवून देण्याचा प्रयत्न केला. पण त्याचवेळी महाराष्ट्राच्या कुठल्याच भागावर अन्याय आपण होऊ दिला नाही. किंबहुना विदर्भामध्ये सिंचनाचे प्रकल्प इतक्या मोठ्या प्रमाणात केले, जवळजवळ 80 प्रकल्प पूर्ण केले आणि अनेक प्रकल्प आता पूर्णत्वापर्यंत आणले. पण त्याचवेळी वर्षानुवर्ष रखडलेले पश्चिम महाराष्ट्रातले, उत्तर महाराष्ट्रातले, मराठवाड्यातले, कोकणातले प्रकल्प देखील तेवढ्याच गतीनं आपण पुढे आणले, ते पूर्ण केले. इन्फ्रास्ट्रक्चरचं क्षेत्र असेल, उद्योगाचं क्षेत्र असेल, सगळ्या क्षेत्रामध्ये एक मोठी भरारी त्या 5 वर्षामध्ये आपण त्या ठिकाणी मारली. आणि पुन्हा गेल्या 2.5 वर्षामध्ये राज्याचा उपमुख्यमंत्री म्हणून जी काही संधी मिळाली त्यातही विशेषतः ऊर्जा विभाग असेल, इरिगेशन विभाग असेल, होम असेल, गृहनिर्माण असेल, अशा अनेक खात्यांचं काम करताना ऊर्जा विभागामध्ये तर